मला वाटतं की या सगळ्या गाण्या टीजर मध्ये जी सगळ्यात जास्त ज्यांनी चांगलं काम केलं ती मुलं आता आपल्याबरोबर आहेत. आयान ते या व्हेरी नाईस या तुम्हाला दिसली एक चांगला पण सगळ्यांची ओळख करतो. अयान दरेकर लहान समाजाचं काम केलंय. अयान छान बोलतो सुद्धा. प्रोजेक्टर ऑफ होईल. नमस्ते, मी अयान दरेकर. मी या मूवी मध्ये छोट्या समर्थेची भूमिका केली आहे आणि मोठ्या समर्थेची भूमिका भूषण दादानी केली आहे. माझ्या वडिलांचा रोल पुष्कराज दादानी केला आहे आणि माझ्या आईचा रोल शर्माली जमिनीस ताईंनी केला आहे. समर्थ रामदास स्वामी यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सर्वांनी हा छोटासा म्हणजे प्रयत्न केला आहे. म्हणून तुम्ही 14 वर्ष नक्की हा चित्रपट थिएटरमध्ये सांगावं. तर चित्रपटामध्ये छान गुटगुटीत मुलगा तुम्हाला दिसलाय जो खिरीचा प्रसाद जाम खातो, तो की आज पण खाणार आहे. श्रीजय देशपांडे त्यासाठी जोरदार करायचं. हाय, माझं नाव श्रीजय देशपांडे आणि मी याच्यामध्ये छोट्या गोकूची भूमिका केली आहे आणि मोठ्या गोकूची हार्दिक जोशी म्हणजे राणेदा यांनी केलेली आहे. आणि अजून काही नाही, फक्त एवढंच केलं. माझा पहिला एक्सपिरियन्स होता चांगला मूवीमध्ये असा एकदम, कारण की मी पहिली मूवी केली त्याच्यामध्ये एवढं खेळमेळीचं वातावरण नव्हतं आणि एवढ्या शब्दाने एकदम सगळं वातावरण एकदम मेजरमेंट केलं. मला खूप मजा आली आणि बाकीच्या ॲक्टरसोबत पण काम करायला खूप मजा आली. नमस्कार, माझं नाव अभिज्ञा अक्षय मातवड. मी 7 वर्षाची आहे. मला समर्थ चित्रपटाने मला खूप काही शिकवलं. कसं बोलायचं, कसं वागायचं हे मला योगेश दादाने शिकवलं. आणि मला 2 छान मित्र सुद्धा मिळाले, एक आयन आणि एक श्रीजय दादा. कसं वाटलं? कोकणातला शूटिंगचा अनुभव कसा होता? खूप छान वाटला आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि मी पुढे जाऊन खूप सारे पिक्चर करणार. गाण्यामध्ये दिसतेस, गाण्याचा अनुभव कसा होता? काही तू ऍक्टेस करत होती? हो, सकाळी रोज स्कूलला जाताना मुख्य नाम ऐकते. जोरदार. जय जय रघुवीर समर्थ. थँक्यू. आणि ज्या उत्तम पद्धतीने तुम्हाला हे सगळं चित्रीकरण टीजर आणि गाण्यांमधनं दिसतंय, आम्ही शेड्यूल कोकण, पुणे, मुंबई, सज्जनगड अशा 3-4 ठिकाणी केलं, ज्यासाठी पूर्ण श्रेय त्याचं द्यायला पाहिजे म्हणजे अतीत नाईक आमचे छायाचित्रकार अतीत नाईक यांनी अपार कष्ट करून सगळेच फिल्मला सगळेच जण करतात. आणि या फिल्मला विशेष अतिथचं नाव अशासाठी की फिल्ममध्ये आपल्याला 2010चा काळ पण दिसतो आणि 2025चा काळही दिसतो. या दोन्हीमध्ये तुम्हाला व्हिज्युअली पण तो डिफरन्स दिसला पाहिजे. कॅमेराच्या फिल्टर्समधनं, लाइटिंगमधनं, मेकमधनं सुद्धा. तर ते सगळं काम अतिथनी खूप चोख केलं. अतिथ नाईक यांना आपण सगळेच जण ओळखतो. जर आपण यशराज आणि करण जोहरचे चित्रपट बघत असू तर आपल्याला अतिथ नाईक नवीन नाही. त्यांना आपण चाइल्ड आर्टिस्ट म्हणून कल हो न हो या चित्रपटात प्रीती जिंटाचे लहान भाऊ म्हणून बघितलेलं आहे.
एक छान गुटगुटीत मुलगा होता चष्मा घातलेला. तो हा आता इंग्रजाळलेला हिरो पण झालेला आहे. हो, आपल्याकडे डावरामध्ये लीड हिरो पण होता. सो अतित आता ऍक्टर टर्न डीओपी आहे, त्यामुळे अतितचं विशेष कौतुक. त्याच्याबद्दलची वेगळी स्टोरी होऊ शकते असं त्याचं करिअर आहे आणि US मधनं छान शिकून आलेला आहे तो. आणि या चित्रपटा माध्यमातून आपण त्याचं छायाचित्रण बघणार आहोत, अनुभव करणार आहोत. बाळासाहेब स्वामी केलेलं आहे. तर मी अतिथला एक दोन शब्द तुमच्याशी बोलण्याची विनंती करेन. हाय, नमस्कार. कधी आपण फिल्म शूट करताना आपण त्यांचं कॅरेक्टर डेप्थ आणि इमोशन आणि त्यांची प्लेसमेंट हे स्टोरी बरोबर जायला पाहिजे आणि व्हिज्युअल्स एकसाथ जायला पाहिजे. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स इन दॅट स्पेस आणि व्हेरी ग्रेटफुल टू योगेश जी, अमोलजी, पाठक सर and all the actors that kind of blended it together. So hope you'll enjoy it. तरी पण चित्रपट पूर्ण देशी आहे. इंग्रजाळीला म्हटलंस म्हणून तो आणि चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश कुलकर्णी. नमस्कार. एकतर इतक्या छान ठिकाणी, इतक्या छान वातावरणामध्ये मला वाटतं माझ्या आयुष्यात मी अनेक सिनेमांसाठी काम केलं, पण अशा वातावरणामध्ये, अशा ठिकाणी, इतक्या पवित्र वातावरणामध्ये आमच्या समर्थ चित्रपटाचं गाणं लॉन्च होतंय किंवा आपली इंटरॅक्शन होतं, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण काही गोष्टी असतात ना की याच्यासाठी केला होता अट्टहास, काहीतरी चांगलं व्हावं आणि ते लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचावं. तर आज हा समर्थ चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होतोय आणि तो करताना खूप मजा आली. कारण मुळात शिकायला मिळालं, मुळात याच्या मागचा भाव कळाला. मी नेहमी सांगतो की रवी सरांना जेव्हा पहिल्यांदा भेटलो, रवींद्र सर आमचे, तेव्हा ते म्हणाले की योगेश, हा फक्त चित्रपट नाही, सेवा आहे आणि ही प्रामाणिकपणे आजच्या तरुण पिढीला रुचेल अशी सेवा आपण करूयात आणि चित्रपट बघूयात. त्यामुळे हा चित्रपट एंटरटेनिंग आहे, मजा येईल तुम्हाला बघताना, ह्याची गाणी बघताना मजा येईल. ग्रेटफुल की शंकर महादेवन सर सारखे मोठे सिंगर या सिनेमाला लाभले आणि अगदी सहज या घटना घडत गेल्या. त्यामुळे ह्या सिनेमाचा भाग होता येणं आणि या सिनेमासाठी काहीतरी आपण करतोय हे खरं तर आपल्या हातात नाही, हे करून घेतात आपल्याकडनं. त्यामुळे थँक्यू सगळ्यांनाच, थँक्यू, खूप 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 थँक्यू सगळ्यांना, सगळ्या ऍक्टरमध्ये. त्या सगळ्यांनी खूप विश्वास ठेवला आणि काम केलं आणि त्यामुळे चित्रपटात खूप मजा येते हे बघताना सगळ्यांना. मी रवी सरांना नंतर बोलण्याची विनंती करेन. सगळ्यात आधी आपण ज्या कामासाठी जमलेलो आहोत, बंध विमोचन राम, हे गाणं याच पवित्र भूमीत आम्ही शूट केलं. चित्रपटामध्ये ते एका भावनिक प्रसंगाला तुम्हाला दिसणार, ज्यामध्ये सगळे जमिनी, पण ऑफकोर्स चित्रपटाची कथा आता उलगडायला नको म्हणून त्यात काही फेरबदल करून लिरिकल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे आणि त्याचं लोकार्पण आज तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत बाळासाहेब स्वामी सज्जनगडचे श्री संस्थानाचे अध्यक्ष यांच्या हस्ते आपण हे करणार आहोत. तर मी बाळासाहेबांना विनंती करेन की आपण इथेच बसून फक्त गाण्याचं मी उद्घाटन करतो, आपण ते बघावं असं म्हणून आपण लोकार्पण करूया. मग मागे पडद्यावर आपल्याला ते गाणं दिसेल. फक्त आय गेस तुम्हाला मंडळींना विनंती, आपण थोडे इकडे येऊया, तुम्हालाही गाणं दिसेल. संत होत्या मिरजेच्या, आजही मिरजेला त्यांचा मोठा मठ आहे. बघा, आज आपण स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी 21व्या शतकामध्ये करतो. आमच्या समर्थांनी 17व्या शतकामध्ये
या बालविधवेला केवळ मिरजेचा मठपती केलं नाही, चाफळच्या राम मंदिरामध्ये तिला संपूर्ण रामदासी संप्रदायाची दीक्षा दिली, तिला मिरजेचा मठपती केलं. ही बालविधवा सर्व दृष्टीने जेव्हा आत्मसाक्षात्काराला परिपूर्ण झाली, तेव्हा एक दिवशी आपल्या या बापाने आपल्या या लेकीला निरोप धाडला की सज्जनगडावरती जसे असाल तसं येणं. त्याप्रमाणे आमच्या वेण्णा स्वामी मिरजेवरून सज्जनगडावरती आल्या. समर्थांनाच माहिती होतं की आणि वेण्णा स्वामींनाच माहिती होतं की का आपल्याला बोलवलंय, बाकी कोणाला कळत नव्हतं. सगळ्यांनी वेण्णाला बघितल्यानंतर विचारलं, वेण्णे अचानक हो म्हणे आज माहेरी जायला आले म्हणे, माहेरी जायचंय मला, माहेरी जायचंय. एकच शब्द त्या सतत बोलत होत्या, मला माहेरी जायचंय. लोकांना कळत नव्हतं कुठलं माहेर आता या बालविधवेला. समर्थांनी त्या आठवड्यामध्ये वेण्णा स्वामीचे जसं एक बाप आपल्या मुलीचं माहेर पण करतो ना, त्याप्रमाणे तिला सगळं काही तिचे लाड पुरवले आणि स्वतःच्या हाताने अगदी शेजारी बसून जेवायला घातलं आणि म्हणाल्या, वेण्णा स्वामी, स्वामी आता माहेरी जाऊ ना. पण असं कसं माहेरी जायचं, आज रामासमोर कीर्तनाला उभं राहायचं म्हणे वेण्णा. आणि आपण ज्या रामाचं दर्शन घेतलं ना, त्याच रामाच्या मूर्तीसमोर आमचे समर्थ बसले होते. अशी संध्याकाळची वेळ होती 4:30ची. वेण्णा स्वामी सुंदर कीर्तनाला हातामध्ये विणा घेऊन उभे राहिल्या, गळ्यामध्ये हार होता आणि आपल्या गुरुच्या साठी त्यांनी हा अभंग लिहिला, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. जो बंधनातून सोडवतो, कुठलं बंधन आहे, आपण सगळेजण देह म्हणजे जीव रूपाचं बंधन आपल्याला पडलेलं आहे, त्या बंधनातून जो सोडवतो तो राम. आणि तो कोणामुळे सोड कळाला, सद्गुरु कृपया ओळखीलाच. म्हणजे माझ्या समर्थांनी माझ्यावर कृपा केली आणि त्या रामाचं मला दर्शन झालं, तो आत्माराम मला कळाला. आणि मग भावभक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सगळं ही काम. केवळ रामाची भक्ती केल्याने संसारातही सुख मिळतात आणि लौकिकामध्ये देखील मुक्तीचं सौख्य, हे जणू काही कैवल्याचं लेणं रामरायांनी दिलं. आणि ते कोणामुळे घडलं, सद्गुरूच्या कृपेने घडलं. म्हणून त्या जातात, शेवटचं चरण म्हणत म्हणत समर्थांच्या चरणांजवळ जातात आणि आपल्या हातातली विणा बाजूला ठेवून समर्थांच्या चरणी साश्रू नयनाने डोकं टेकवतात. समर्थांनाच माहिती होता हा क्षण काय आहे. आणि जेव्हा त्या डोकं टेकवतात तेव्हा ते शेवटचं वाक्य म्हणतात, शरण ही वेणा आत्मा रामा पावली पूर्ण विराम. आता पुन्हा जन्म मरण नाही, आता पुन्हा येणं नाही. वेण्णा स्वामींचं चरित्र सांगायला गेलं तर खूप मोठा काळ लागेल म्हणून मी सांगत नाही. पण त्या स्त्रीने इतक्या हालापेष्टा सहन केल्या की त्याला तुम्हाला सांगता येणार नाही शब्द. म्हणजे इतकं की स्वतःच्या आई बापाच्या समोर समाजाने तिला विष दिलं, पण आई बापाने देखील थांबवलं नाही आणि ते विष ती स्वतः समर्थांच्या स्मरणामध्ये प्राशन करून गेली. इथपर्यंत मीरेसारखी परीक्षा. म्हणजे मी तर म्हणेन की वेण्णा स्वामी या महाराष्ट्राच्या मीरा आहेत. त्यांचा अजून ओळख झाली नाही समाजाला, एवढंच हे आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही हे वेण्णा स्वामींचं चरित्र थोडक्यामध्ये चित्रपटगृहामध्ये आणले, त्यांचा हा अभंग आम्ही आणला आणि त्याला जी रंजकता चित्रपटामध्ये कथानकाच्या दृष्टीने दिली गेलेली आहे, हे सगळं बघत असताना तुम्ही आमच्या वेण्णा स्वामींचं देखील नाव या चरित्राच्या आधाराने लोकांपर्यंत सांगा, जेणेकरून एक स्त्री समर्पण भावनेमधून कसा आत्मउद्धार करून घेते याचं अत्यंत हे विलक्षण असं चरित्र या सज्जनगडावर, याच भूमीमध्ये जिथं आपली समाधी मंदिर आहे त्याच्या जवळपास त्याच भागामध्ये ही घटना घडलेली आहे. आणि त्याच पदाला आज आपण इथं सगळ्यांच्या समोर विमोचन केलेलं आहे. आम्हाला वाटतं अत्यंत दुर्मिळ असा योग इथं सज्जनगडावर करतो. जय जय रघुवीर. हे गाणं फार उत्कृष्ट आहे. ज्या भावनेनं, त्या श्रद्धेनं, त्या समर्पित भावनेनं वेण्णा स्वामींनी रचना केली, ती त्या प्रभावीपणे त्या गाण्याचं प्रेझेंटेशन आपल्यापुढे सादरीकरण झालंय. हे फार उत्तम प्रकारे सादरीकरण झालंय. त्याला रेकॉर्डिंग उत्तम आहे, आवाज उत्तम आहे. तर हे सर्व सिनेमा सगळ्यांना आवडेल असा मला विश्वास असतो. जय जय. नमस्कार. मी नेहमी असं म्हणते की या चित्रपटातली माझी एंट्री सगळ्यात शेवटची होती, तर समर्थांची इच्छा होती म्हणून मी या चित्रपटात आली असं मला वाटतं. आणि आतापर्यंत ज्या भूमिका मी करत आले, बिनधास्त पासून मग कायद्याचं बोल असेल आणि देऊळ बंदमध्ये मी पाकिस्तानी यादी देखील दाखवली. असं करत करत
सावित्री नावाची व्यक्तिरेखा मी या चित्रपटाची केली आहे. ती माझ्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदाच अशा पद्धतीची व्यक्तिरेखा साकारलेली आहे आणि ती करताना एक वेगळाच आनंद मला मिळाला. आता तुम्ही गाणं ऐकलं, आर्याने इतकं सुंदर गायलेलं आहे ते, आणि ते चित्रपटात अशा ठिकाणी येतं जे तुमच्या सगळ्यांसाठी पण एक सरप्राईज असणार आहे. तर फार वेगळा असा विचार या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला, पण नावावरनं खूप वेळा असं वाटू शकतं की हा चित्रपट हा फक्त प्रबोधन करायला आणि उपदेश देणारा आहे. तर असं अजिबातच नाही आहे. हा तुमचं मनोरंजनच करणारा चित्रपट आहे, पण मनोरंजनातनं नकळतपणे तुमचं तो समाजाचं प्रबोधन करणारा असा हा चित्रपट आहे आणि जो आत्ताच्या काळाची खूपच गरज आहे. म्हणजे आता आपण बघतो की आपण सगळेच जण इतके बिझी झालेलो आहोत, कारण जेव्हा आपल्याला काही करायला नसतं तेव्हा आपल्यासमोर मोबाईल तरी असतो आणि इन्स्टा, फेसबुक या सगळ्या गोष्टी खरंच आपलं मन इतकं गुंतलेलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये की आपल्याला नक्की मानसिक शांतता मिळाली का, हा प्रत्येकाने विचार करायची गोष्ट आहे. आणि हा चित्रपट बघितला तर तुम्हाला नक्की मानसिक शांतता मिळायला काय केलं पाहिजे. मनाच्या श्लोकांमध्ये केव्हा स्वामींनी काय सांगून ठेवले. आता आपण अगदी सोकॉल्ड थेरपिस्टकडे जातो मनाची शांतता मिळवायला, पण हे मनाचे श्लोक जर खरंच तुम्ही वाचलेत आणि त्याचा अर्थ समजून घेतला तर थेरपिस्टकडे जायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने नकळतपणे तुम्हाला मनोरंजन करत हा संदेश हा चित्रपट देतो आणि जो सगळ्या वयोगटातल्या माणसांना सामावून घेणारा किंवा त्यांना आवडेल असा हा चित्रपट बनवलेला आहे. आणि मी या चित्रपटाचा भाग झाले हे मला फार मोठी गोष्ट वाटते आणि त्याबद्दल अमोलजींचे, योगेशजींचे, रणवीरजींचे सगळ्यांचे आभार. धन्यवाद. जय श्रीराम. नमस्कार, मी पुष्कर चिरपुरकर. खरं तर हे गाणं मी पहिल्यांदा आता ऐकलं, म्हणजे आधी ऐकलं होतं, पण हे बघितलं किंवा इतक्या चांगल्या इफेक्ट मध्ये ऐकलं असं म्हणता येईल. आणि असं भरून आलंय, मला खरं सुचत नाही काय बोलायचं. मला या चित्रपटात काम करायच्या आधी माझी अशी परिस्थिती होती की मला काम करू नये असं वाटायला लागलं होतं. मला अभिनय जमत नाहीये असं वाटायला लागलं होतं आणि मला वाटलं की आता थांबावं, काहीतरी वेगळं करावं. हे करत असताना हा चित्रपट आला आणि या चित्रपटातल्या भूमिकेत म्हणजे वेगळी भूमिका असं मी म्हणणार नाही, मला वेगळे भाव माझ्याकडे दाखवण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. ते भाव पूर्णपणे मनापासून दाखवायचा मी प्रयत्न केला आणि ते कुठल्या तरी अदृश्य शक्तीने समर्थन करून घेतलं असं मला वाटतंय. योगेश सर, अमोल ज्यांनी मला ॲक्च्युली विचारलं, रवींद्र सर, खूप आभारी आहे की मला ही संधी मिळाली. मला वाटतं की समर्थांच्या विचारांमध्ये षड्रिपू यांच्यावर मात करणं हे फार महत्त्वाचं आहे. मीपणा घालवणं फार महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की तो मीपणा बाजूला ठेवून या पुढचा प्रवास मला करता येईल, काहीतरी वेगळं मला देता येईल, माझ्याकडून घडेल अशी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. जय जय रघुवीर समर्थ. मला खूप छान वाटतं इथे आल्यावर. मी तुम्हाला सगळ्यांना इथे स्वागत सगळ्यांचं. आपण सगळे इतर चित्रपटांसाठी आणि आधीच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी भेटलोच आहोत आणि आपली ओळख आहेच सगळ्यांचीच आहे. हा चित्रपट करताना खरंच एक काय म्हणताय, मनातले सगळे किंतु परंतु बाजूला ठेवून ह्या चित्रपटाकडे एका सकारात्मक दृष्टिकोनाने बघायची संधी मिळाली. माझं पात्र सुमाच आहे, ती छोटी सुमा तशी मी मोठी सुमा. आणि आम्ही हे जे कुटुंब आहे समर्थचं, त्या कुटुंबाचा आम्ही कसा अविभाज्य भाग होतो आणि समर्थ विचारांनी आम्ही सुद्धा आमच्या समर्थला कशी साथ देतो याबद्दलची ही हा जो प्रवास आहे आमचा ह्या गोष्टीचा, त्याचा भाग व्हायला मला खरंच खूप छान वाटलं. मला जी संधी दिली त्याबद्दल अमोल दादा, अमोल भगत, योगेश कुलफगार
आणि खरं तर माझे सगळे सहकलाकार, पडद्यामागचे कलाकार आणि तंत्रज्ञ सगळे, या सगळ्यांमुळे एक मनात शांतता, सेटवर किती धावपळ असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा वेळेला हे विचार, समर्थ विचार मनात आणून किंवा एक असा भाव मनात आणून शांतपणाचा, प्रेमाचा, तो तिथे सेटवर आणून त्यातनं अभिनय करणं हे खरंच चॅलेंजिंग होतं, पण आमच्या सगळ्या टीमने ते खूप छान शक्य केलं. अजून एक सरप्राईज असं आहे की पुष्कराज हा खरं तर आम्ही समवयीन आहोत, पण तरी सुद्धा आमच्या 2 पिढ्यांमधलं म्हणजे अंतर दाखवलंय. आणि ते करत असताना तो पार्ट पण खूप चॅलेंजिंग होता, जिथे मी पुष्कराजला काका म्हणते आणि समर्थचे ते कबीर झाले. आणि खरंच खूप चॅलेंजिंग होतं, कारण सीन्स खूप हेवी होते, म्हणजे खूप चॅलेंजिंग फॉर एव्हरीवन. ॲक्टर्स म्हणू नका तुम्ही, DOP म्हणू नका, सगळ्यांसाठीच. आणि ते घर आणि ती कोकणातली सगळ्या आम्ही जी वाडी होती, बाळवाडी, ती खरंच अविस्मरणीय. म्हणजे परत तिथे शूटिंग करायचा चान्स मिळायला हवा. इट वॉज अमेझिंग. आणि सगळ्यांची सकारात्मक ऊर्जा समहाऊ तिथे बाहेर आली होती. आणि माझ्यासाठी तर शाळेत मनाचे श्लोक शिकले आहे मी, पण त्याचे अर्थ काही कधीच कोणी उलगडून सांगितले नाही. पण या चित्रपटाच्या निमित्ताने मी मनाचे श्लोक आणि त्याचं विवेचन ह्याचं म्हणजे वाचन आणि काय ऑडिओ बुक मी ऐकते आहे. आणि खरंच अवघड आहे. त्यातला एक जरी विचार आपण आपल्या आयुष्यात अंमलात आणू शकलो तरी मला वाटतंय की आपण काहीतरी अचीव करू माणूस म्हणून. थँक्यू. थँक्यू. मी समर्थ आहे. या चित्रपटात समर्थांची भूमिका करतोय का असं प्रत्येकाला वाटत असेल, पण आपल्या सगळ्यांचे गुरुस्थानी नक्कीच समर्थ रामदास स्वामी आहेत. आणि या चित्रपटात सुद्धा त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. मी समर्थची भूमिका करतोय, तो माझ्या आई वडिलांचा समर्थ, त्यांची भूमिका करतोय. आणि या आई वडिलांचा खरंच मी समर्थ आहे का हे कुठेतरी मी शोधण्याचा प्रयत्न करतोय. कारण मला वाटतं आपण सगळेच लहान असताना पहिल्यांदा गणपती बाप्पा मोरया म्हणायला लागतो किंवा आरती म्हटल्यानंतर बाळ जय जय करायला लागतं ते आई वडिलांना बघून. कारण त्याच्यासाठी त्याच्या गुरुस्थानी त्याचे आई वडील असतात, म्हणूनच आपण मातृदेवो भव पितृदेवो भव हे म्हणतो. तर तसंच समर्थसाठी सुद्धा गुरुस्थानी हे आई वडील आहेत आणि त्यामुळे पुढची गोष्ट अजून घडत जाते. त्याचबरोबर ही नातेसंबंधांची गोष्ट आहे, ही वडिलांच्या आणि मुलाच्या नात्याची सुद्धा गोष्ट आहे आणि जी हळूहळू उलगडत जाते आणि ती मनापासून मला भावली. त्याचबरोबर खूप वेगळ्या पद्धतीने, खूप चांगल्या पद्धतीने समर्थ विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचवतोय. आपण खूप छोटे आहोत, समर्थांना पोहोचवण्यात की आपण कोणीच नाही आहोत. समर्थ ऑलरेडी आपल्या सगळ्यांपर्यंत, आपल्या आधीच्या पिढ्यांपर्यंत आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पण पोहोचणारच आहेत. पण समर्थ विचार पोहोचतायत का याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यायचंय आणि ते विचार पोहोचवण्याचा हा कुठेतरी प्रयत्न आहे. नक्कीच अजून भरपूर बोलणार आहे, पण विशेष करून मला या टीमचं कौतुक करावं असं वाटतंय, कारण इतकी मजा आली आहे आणि इतका चॅलेंजिंग असं एंटायर प्रोजेक्ट खूप चॅलेंजिंग होतं. आणि हा बॅलन्स मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे, जो आता पोस्टरवरती सुद्धा आपल्याला दिसतोय तोच चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. वेगवेगळ्या जोड्या असतात ज्या खूप महत्वाच्या असतात चित्रपट करत असताना. मला वाटतं DOP आणि डायरेक्टरची जोडी चांगली असणं, एक टीम म्हणून ते दोघं व्यवस्थित त्यांचं ट्युनिंग असणं हे या चित्रपटातनं झालेलं आहे. प्रोड्युसर, को प्रोड्युसर EP, प्रोड्युसर डिरेक्टर, ऍक्टर डिरेक्टर, हे प्रत्येक जो इतका परफेक्ट झालाय की प्रत्येकाचा एकमेकांवरती पूर्णपणे विश्वास आहे. आणि जरी काही चॅलेंजिंग गोष्टी असतील, काही मतभेद पण झालेले अनेक वेळेला, पण ते सुद्धा सगळ्यांचा प्रोजेक्टसाठी हा प्रोजेक्ट कसा चांगला होईल, आपला जो मेन उद्देश आहे तो कसा पोहोचवता येईल प्रेक्षकांपर्यंत, यासाठीच प्रत्येक जण झटलेले आहेत. आणि म्हणूनच ते आज या सगळ्या एक गोष्टींमध्ये रिफ्लेक्ट होतोय, आपल्या गाण्यांमध्ये रिफ्लेक्ट होतोय. लवकरच ट्रेलर लॉन्च होणार आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला अजून पुढची गोष्ट थोडीफार कळणार आहे. कळून सुद्धा त्या पलीकडेही बऱ्याच गोष्टी आहेत. पण असा एक अत्यंत मी म्हणेन एक ऍक्टर म्हणून मला माझी मॅच्युरिटी मला दाखवते ते असं एक चॅलेंजिंग रोल माझ्याकडे मिळाला आणि ही खऱ्या अर्थाने समर्थांचीच खूप आहे. त्यामुळे मी समर्थ आहे. थँक्यू.